अशी असते शिकागोची थंडी. वाटतं तितकं सोपं नाहीये. मस्त. नमस्कार मंडळी, कसे आहात? माझे यूट्यूब चॅनल इंडियन मम्मी इन शिकागो मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझं नाव श्रद्धा मराठे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करता, कमेंट करता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नवीन सबस्क्रायबर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यासाठी आधीच ॲडव्हान्समध्ये धन्यवाद. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जिथे राहते त्या एरियाच्या आजूबाजूचं परिसर कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्यांना इथे यायला जमेल त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे, पण ज्यांना इथे नाही जमणार त्यांनी माझ्या डोळ्यांनी अमेरिका बघावी, शिकागो बघावं, हेच माझा उद्देश असतो. अमेरिकेत मी राहते एका खेडेगावात म्हणजे आपल्याला असं गाव वगैरे वाटतं, कारण इथे प्रत्येक गावांना म्हणजे सबर्बन एरियाजला विलेज असं म्हणतात आणि त्याच विलेजची आज मी तुम्हाला दर्शन करून देणार आहे. तर आजूबाजूचा परिसर सगळा मी दाखवणार आहे की एका गावात, अमेरिकेतल्या एका गावामध्ये काय काय फॅसिलिटीज असतात आणि काय काय बघायला मिळेल तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप गमतीशीर व्हिडिओ आहे आणि तुम्हाला खूप खूप माहिती मिळणार आहे. सो फ्रेंड्स, आता आपण बाहेर निघालो आहे आणि मी तुम्हाला माझ्या एरियातलं थोडंफार इथे आजूबाजूला जे आहे ते दाखवते. तर इथे आपण पाहत आहोत एक मायनकी पार्क आहे, रिक्रिएशन सेंटर आहे, जिथे बास्केटबॉल कोर्ट वगैरे माझ्या मागे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी असं खेळायला थोडं पार्क आहे आणि मस्त आहे. इथे एक बास्केटबॉल कोर्ट पण तुम्हाला दिसेल. असं खूप थंडी वाजते ॲक्च्युली, थंडीमध्ये आली आहे ब्लॉग करायला. आत्ता सध्याचं टेम्परेचर जरी तुम्हाला ऊन दिसत असेल तरी 0 डिग्रीच्या आसपास आहे. खूप थंडी आहे, त्याच्यामुळे कोट आणि असं सगळं घालून मी आलेले आहे. तर हे छान असतं. जास्त लोक नाही आहेत पार्कमध्ये कारण खूप थंडी आहे. ऊन असलं तरी थंडी भरपूर आहे. असं छान टेंट लावलं आहे. समरमध्ये इथे फुल असतं कारण खूप लोक इथे खेळायला येतात. थंडीचे दिवस घरातच बसलेले असतात आणि बाहेर पडता येत नाही जास्त, त्याच्यामुळे समरमध्ये तुम्हाला हे पार्क अगदी पूर्ण भरलेलं दिसेल. हे विंटरचं पार्क इथलं. सो हे आहे माझ्या कम्युनिटीचं पार्क. आपल्या घरच्या बाजूलाच हे असं क्लब हाऊस आहे. मागे तुम्ही पाहू शकता इथे भरपूर सारे स्विमिंग म्हणा, जिम म्हणा किंवा इतर मुलांचे खेळायचे टायक्वांडो, कराटे असे क्लासेस, डान्स क्लासेस हे सगळे आतमध्ये त्या पार्कमध्ये होत असतात. म्हणजे हे जे मागे तुम्हाला बिल्डिंग दिसते त्यात होतात आणि आउटसाईडला हे समरमध्ये ओपन आणि विंटर्समध्ये ही पार्क डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे ही ओपनच असते. सगळे जे रेसिडेन्शियल राहणारे लोक असतात त्यांच्यासाठी ही ओपन आणि फ्री अशी ही सोय इथे आहे. तर हे जर क्लासेस लावायचे असेल तर त्याचे पैसे असतात, बट अदरवाईज ओपन टू ऑल आहे. म्हणजे जे नागरिक आहेत या एरियातले त्यांच्यासाठी हे मायनकी पार्क ओपन असतं. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्यांची बिल्डिंग आहे आणि आपण आता इथून निघालो आहे. मी तुम्हाला अजून सगळं दाखवणार आहे माझ्या आजूबाजूच्या एरियामधलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण हे पार्क डिस्ट्रिक्टमधून आता बाहेर गाडीतूनच मी तुम्हाला एक छान अशी एक स्कूल दाखवणार आहे. एलिमेंटरी म्हणजे किंडरगार्टन ते 5वी 6वी पर्यंतची ही शाळा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आमच्या एरियातली ही शाळा आहे. तर ही एलिमेंटरी असं म्हणतात, म्हणजे किंडरगार्टन ते 6वी पर्यंत ही शाळा असते. तर ही अशी शाळा आहे. आतमध्ये काही थांबू शकलो नाही कारण खूप थंडी होती आणि तुम्हाला बहुतेक सगळं कवर करून दाखवायचं आहे, त्याच्यामुळे फटाफट मी दाखवते. आणि इथून थोडंच पुढे आहे हे मी जिथे राहते ना ते विलेज ऑफ शॉम्बर्ग असं. आता मी तुम्हाला एक छान असं दृश्य दाखवणार आहे. इथे प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक विलेजमध्ये अशी म्युन्सिपाल्टी असते. ही म्युन्सिपाल्टीचं ऑफिस आहे. जसं आपल्याकडे म्युन्सिपाल्टी असते तसं इथे आमच्या एरियामध्ये म्युन्सिपाल्टी. खूप छान असं डेकोरेशन आहे. हे ऑफिस आहे मागे आणि इथे मस्त क्रिसमस ट्री सजवलं आहे. खूप छान आहे. रात्री तर हा खूप मस्त दिसेल. इतका सुंदर, बापरे. आणि इथे तुम्ही थोडंसं पुढे गेल्यावर इथे बघाल तर सध्या -डिग्रीचं टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे खूप थंडी आहे. रात्रीचं हे खूप सुंदर दिसेल पण मायनसमध्ये टेम्परेचर असेल. आणि तुम्ही इथे पाहू शकता
थोडा थोडा बर्फ पण दिसतोय खाली पडलेला, स्नो आहे थोडा. इथे छान अशी सिटिंग एरिया आहे ह्या म्युन्सिपाल्टी ऑफिसच्या बाहेर. आणि इथे ना मोस्टली कॉन्सर्ट्स वगैरे खूप होतात. तर हा स्टेज तुम्ही बघताय ना इथे, तर इथे सिंगिंगचे कॉन्सर्ट्स, लाईव्ह ऑर्केस्ट्रा वगैरे होतात. आणि या पूर्ण ग्रासवर खूप पब्लिक असते समर्समध्ये. हे कॉन्सर्ट इथे होतं. इथे छान असं एक रेक्रिएशन सेंटर आहे. आणि हा तुम्ही बघू शकता की स्नो झाला आहे, अगदी म्हणजे पाण्याचं स्नो झालं आहे, पाहू शकता. फ्रीज झाला आहे हा अक्षरशः. थंडी. आता आपण थोडं चालत आलो आहे खाली, तर पहा फ्रोझन लेक, अक्षरशः फ्रोझन. किती थंडी आहे, विचार पण नाही करू शकत. एवढ्या थंडीमध्ये मी ब्लॉग करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा फ्रोझन लेक माझ्या मागे. खूप थंडी आहे, बापरे. माझे हात फ्रीज होतात. हे बघा, थंडी थंडी अशी असते शिकागोची थंडी. वाटतं तितकं सोपं नाही आहे. आणि मस्त हवा. सो आता आपण इथून निघालो आहे आणि मी तुम्हाला आता वाटेमध्ये सिग्नलवर एक बोर्ड दाखवते. म्हणजे इथे जे काही इव्हेंट्स होतात, जे काही इकडे नोटीस असते किंवा न्यूज असते ह्या गावातली, तर इथे ह्या बोर्डवर तो जो बोर्ड दिसतो तुम्हाला डिजिटल, ह्याच्यावर ती माहिती प्रत्येक वेळेस फ्लॅश होत असते. आणि त्याच्यामुळे नागरिकांना कळतं की इथे काय काय इव्हेंट्स आहेत किंवा काय. अमेरिकेतल्या प्रत्येक गावामध्ये एक लायब्ररी नक्की असते आणि ही आहे आमच्या गावातली लायब्ररी. तर इथे पार्क डिस्ट्रिक्ट आणि शॉम्बर्ग लायब्ररी, टाउनशिपची लायब्ररी अशी ही खूप भयंकर मोठी लायब्ररी मानली जाते. आणि ही लायब्ररी शॉम्बर्गच्या आजूबाजूचे जे गावं आहेत किंवा सिटीज आहेत त्याच्यामधली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे. लायब्ररीचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल आतून, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी आतूनसुद्धा तुम्हाला व्हिडिओ ह्या नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये लायब्ररी दाखवेल. पण आता आपण जस्ट ओव्हरऑल असा व्ह्यू बघतोय की काय काय आहे. जसं आपल्या भारतामध्ये खाऊ गल्ली असते ती तशीच आमच्या इथे हे आईस्क्रीमचं दुकान आहे. आणि हे असं आतून आपल्याला दिसेल. हे मी तुम्हाला दाखवते की ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे. पिक्चर घेतले, दूध मिळतं इथे. आईस्क्रीमचं पार्लर आहे इकडे. डेअरी स्टोर. आपल्याकडे दूधवाला असतो तिथे गाई गोठा वगैरे सगळं दिसेल, तसं इथे तो गोठा कुठे दिसणार नाही. पण यांनी स्वतःचं ह्यांच्या स्वतःच्या गायी आहेत आणि बऱ्याच वर्षापासून त्या गायांचं मिल्क हे लोक सगळ्यांना सप्लाय करतात. तर इथे तुम्हाला छोटंसं आमची स्टोरी दिसेल. काय खोदले रे? काय खोदतात हे? तो गावामध्ये सगळीकडे स्पीड लिमिट ही असते. त्या स्पीडने तुम्हाला त्या एरियामध्ये गाडी चालवायची असते. स्पीड लिमिट लिहिली असते. ती जर क्रॉस केली तर जास्त फाईन असतं, तिकीट मिळतं. $100 ते $200 फाईन असतं. इथे तुम्हाला दिसतं ते ॲनिमल हॉस्पिटल आहे, म्हणजे प्राण्यांचं हॉस्पिटल आहे. आणि बाजूला ही ट्रक आणि कन्स्ट्रक्शन रोडवर काहीतरी चालू आहे, त्याच्यामुळे ही गर्दी आहे. तर आपण इथे आता लायब्ररी पाहिली, तर आता आपण पाहणार आहोत आमच्या एरियामधलं हॉस्पिटल कसं आहे. तर NCH नावाचं हे हॉस्पिटल आहे. आणि इथे नॉर्थ वेस्टर्न कम्युनिटी असं म्हणतात, हे कम्युनिटी हॉस्पिटल आहे. तर इथे आपल्याला काही आजार वगैरे छोटे मोठे होत असतील तर अपॉइंटमेंट घेऊन यायचं. ती अपॉइंटमेंट काय लवकर मिळत नाही, हे वैशिष्ट्य आहे अमेरिकेचं. तर थांबून यावं लागतं. जवळजवळ 1-2 महिन्याचा पण गॅप असतो. पण एमर्जन्सी केअरमध्ये तुम्ही लवकर ॲडमिट होऊन तुमच्यावर जे काही
उपचार असतील ते घेऊ शकता. तर ही आहे अमेरिकेचं एक शॉर्टमध्ये हॉस्पिटलची टूर मी तुम्हाला दाखवली. आणि आता आपण पुढे चाललो. गाडी सर्व्हिसिंगला द्यायची होती, गाडीमध्ये ऑइल चेंज करायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो. आणि इथे तुम्ही पाहू शकता कार डॉक्टर नावाचं इथे एक कार रिपेअरिंग मेकॅनिक आहे, ऑटो सर्व्हिसेस आहेत. तर इथे आम्ही आलो होतो आणि हा भरपूर असा हा इंडस्ट्रियल एरिया आहे बेसिकली. आणि इथे सगळ्या इंडस्ट्रीज तुम्हाला बघायला मिळतील. तर असा मी ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवते. इथे सगळे जे ऑटो पार्ट्स असतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे, अशा ह्या इंडस्ट्रियल एरिया आहे हा बेसिकली. तर अमेरिकेमध्ये असे इंडस्ट्रियल एरिया असतात. आणि रस्त्यावर तुम्ही पाहू शकता एक माणूससुद्धा तुम्हाला दिसणार नाही. तर हा प्रॉब्लेमच आहे US मध्ये. थंडी असो गरमी असो, माणसं दिसणं खूप क्वचितच आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की रोडवर तुम्हाला गाड्या भरपूर दिसतील पण माणसांची. तसंच रोडवरून पुढे जाता जाता तुम्हाला आता पेट्रोलचा भाव, म्हणजे गॅस बोलतात इथे पेट्रोलला, तर त्याचा भाव इथे दिसतो. आणि बाजूलाच आहे ही हायस्कूल, ज्युनियर हायस्कूल असं म्हणतात. आणि ही एक रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणून एक हायस्कूल आहे आमच्या एरियामध्ये. तर ही इथे तुम्हाला मी लांबून गाडीतूनच दाखवते. अशी ही हायस्कूल आहे. हायस्कूल म्हणजे साधारण 7वी आणि 8वी, फक्त हायस्कूल म्हणजे मिडल स्कूल. आणि ही आहे एक स्ट्रीप म्हणजे आजूबाजूची जी दुकानं असतात आपल्या एरियामध्ये, गल्लीमध्ये जशी दुकानं असतात ना, किराणा माल हे ते डॉक्टर्स वगैरे, तशी ही स्ट्रीप आहे. ह्या स्ट्रीपमध्ये लागोपाठ अशी दुकानं आहेत ही सगळी. तर मेडिकल दुकान आहे, त्याच्यानंतर स्पा आहे, मेड स्पा, त्याच्यानंतर हेअर कटिंगचं दुकान आहे, ज्वेलरीचं दुकान आहे, ऑप्टेशनर आहे. अशी भरपूर अशी लाईनमध्ये तुम्हाला ग्रॉसरीसुद्धा दिसते. आणि ही जी आपण गाडी चालवतो ह्या एरियामध्ये, ह्याचं स्पीड लिमिट फक्त 20 असतं. तर 20च्या आत आपल्याला गाडी चालवायची असते. तर हे ग्रॉसरी स्टोअर पण तुम्ही इथे पाहू शकता. असं हे ओव्हरऑल एक स्ट्रीपमध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळी दुकानं मिळतील, जेणेकरून म्हणजे तुम्हाला काय हवं असेल अत्यावश्यक वस्तू त्या ह्या दुकानांमध्ये मिळेल. त्याचबरोबर माझ्या एरियामध्ये आहे एक बँक. आणि ही बँक आहे चेस बँक, म्हणजे JP मॉर्गन चेसची ही बँक आहे. तर ह्या एरियामध्ये ही बँक आहे. आणि त्याच्यानंतर आपण चाललो आहोत बँकेमधून बाहेरूनच. अमेरिकेमध्ये नवीन येणारे सगळेच लोक घरं लगेच अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यामुळे काही लोक अपार्टमेंट्स घेऊन राहतात. आणि अपार्टमेंट्स 1 बेड किंवा 2 बेड किंवा 3 बेड अशाही असतात. तर इथे साधारण बाहेरून तुम्हाला दृश्य दाखवलं अशी ही घरंही असतात. ही 1 बेड 2 बेड 3 बेडची ही घरं असतात. आणि ही आमच्या आजूबाजूला आहे एक चर्चही मी तुम्हाला दाखवलं बाहेर. पेट्रोल पंप आहेत आजूबाजूला. हे 7-Eleven हे खूप फेमस दुकान आहे, अक्षरशः अमेरिकेतली टपरी. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या गोळ्या, चॉकलेट, रेग्युलर जे दूध, छोटं जे सामान तुम्हाला हवं असेल एकदम इमिडिएटली हे 7-Eleven ह्या दुकानात मिळतं. आणि बहुतेक खूप ठिकाणी हे 7-Eleven असतं. त्याच्यानंतर आपण ही पाहत आहोत ही बँक BMO हॅरिस बँक होती. आणि ही घरं आहेत पुन्हा, म्हणजे आजूबाजूला सगळी घरं दिसतात, अशी हाऊसेस असतात. व्हिडिओ बनवता मला आठवलं की मला थोडं नेल स्पा करायचं होतं आणि नेल कलर लावायचा होता. त्याच्यामुळे मी इथे या दुकानात आली आहे. आणि आता मी नेल कलर चूज करते आणि थोडीशी नेल बफरिंग पण. साधारण इथे एक्सटेन्शनचे आणि नेल्स कलर लावायचं, कारण आता न्यू इयर आहे, क्रिसमस आहे, त्याच्यामुळे जरा नेल्सला थोडीशी चांगली नेल पॉलिश, जेल पॉलिश लावून घेतली मी. $55चं बिल झाला आणि छान असे नेल्स झाले. तर आता आपण इथून थोडंसं पुढे जाऊया वॉलमार्टमध्ये. माझ्या काय प्रत्येक विलेजमध्ये किंवा प्रत्येक अमेरिकेतल्या सिटीमध्ये एक वॉलमार्ट, एक काय 2-4 वॉलमार्ट असतात. तर हे आहे वॉलमार्ट, जिथे सगळ्याच गोष्टी मिळतात. कपड्यांपासून, ग्रॉसरीपासून, अगदी तेल तूप सगळंच, म्हणजे जे तुम्ही विचार कराल त्या सगळ्या गोष्टी वॉलमार्टमध्ये असतात. बहुतेक इंडियन्स इथे जॉब करतात. आणि आता क्रिसमसचं सीझन आलं आहे, त्याच्यामुळे इथे क्रिसमसचे टी-शर्ट्स वगैरे दिसत आहेत. तर हे असे छान टी-शर्ट्स वगैरे दिसले. वाटेत जाता आपल्याला एक आता चर्च दिसणार आहे इथे. तर हे चर्च आहे कम्युनिटीमधचं. आणि याच्यानंतर जे आता तुम्हाला जाता दिसेल तर
छोटे छोटे घरं आहेत, मोठी मोठी घरं आहेत, टाउन होम्स आहेत. तर इथे राहण्यासाठी लोक हाऊसेस घेतात. तर मोठी हाऊसेससुद्धा असतात 3-4 बेडरूमचे. परत छोटे घरं असतात ज्याला टाउन होम्स म्हणतात, आणि अपार्टमेंटसुद्धा असतात. तर अशी घरं तुम्हाला एकंदरीत दिसत आहेत इकडे. चला आलो गाव फिरून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.